नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 5 सॉल्व करायचा आहे। त्यातील पहिला प्रश्न, चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर अँड फिलिंग दी ब्लँक्स। या रिकाम्या जागेत कोणता पर्याय लिहायचा हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा, त्यातील पहिला प्रश्न, इफ ऑल पेयर्स ऑफ ॲडजसंट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट देन इट इज कॉल्ड ऑल पेयर ॲडजसंट। पहा, एक आपण असा क्वाड्रिलॅटरल काढला, या दोन ॲडजसंट साइड आहेत, या इक्वल असतील, या दोन ॲडजसंट साइड आहेत, या इक्वल असतील आणि या पण इक्वल असतील। ॲडजसंट साइड्स म्हणजे काय, लगतच्या साइड्स या जर कॉन्ग्रंट असतील तर तो क्वाड्रिलॅटरल हा आपला रोम्बस असतो। म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर। दुसरा प्रश्न, इफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 12√2 सेंटीमीटर देन द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज। आपल्याला डायगोनल दिलेला आहे स्क्वेअरचा, एक आपण असा स्क्वेअर काढला, स्क्वेअरच्या सर्व साइड्स इक्वल असतात आणि सर्व अँगल 90 डिग्रीचे असतात, बरोबर आहे। प्रत्येक अँगल 90चा असतो आणि प्रत्येक साइड इक्वल असते। आपल्याला डायगोनलची लेंथ दिलेली आहे 12√2 सेंटीमीटर। तर आपल्याला पेरिमीटर काढायची आहे, त्यासाठी आपल्याला प्रथम साइड काढावी लागेल। प्रत्येक साइड इक्वल असते, समजा ही x असेल आणि ही पण x असेल, बरोबर आहे। पहा, येथे रिकाम्या जागेमध्ये काय येणार आहे, फक्त आपल्याला पर्याय निवडायचा आहे। सोल्युशन येथे अपेक्षित नाही आहे, तरी आपण आन्सर कसं काढायचं हे समजून घेऊ। पहा, आपल्याला डायगोनल दिलेला आहे, साइड काढावी लागेल। साइड काढल्यानंतर आपल्याला पेरिमीटर काढता येईल, बरोबर आहे। चारही साइड्स इक्वल असतात। या स्क्वेअरमध्ये हा 90चा अँगल आहे, बरोबर आहे। मग हा राईट अँगल ट्रायंगल होईल, हा हायपोटेनस होईल, म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे 12√2 याचा स्क्वेअर घेतला आपण तर या दोन साइडच्या स्क्वेअरची ॲडिशन होईल, म्हणजे x स्क्वेअर आणि प्लस x स्क्वेअर, बरोबर आहे। हे काय होतील, 2x स्क्वेअर होतील आणि 12चा स्क्वेअर करणार आपण 144 येईल आणि √2चा स्क्वेअर किती असतो, फक्त 2चा असतो, बरोबर आहे। √2चा स्क्वेअर केला, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त 2 राहील। 144 × 2, हे 2 या साईडला येतील डिव्हिजनमध्ये, तर या साईडला फक्त x स्क्वेअर राहील। 2 2 कॅन्सल होतील, म्हणजे x स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 144। यावरून x ची व्हॅल्यू काय मिळेल, स्क्वेअर रूट घ्यावे लागेल 12, म्हणजे ही साईड किती येईल 12, ही पण 12 असेल, ही पण 12 आणि ही पण 12, बरोबर आहे। सर्व साईड्स आपल्या इक्वल आहेत, कारण तो स्क्वेअर आहे। स्क्वेअरची पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साईड्सची ॲडिशन किंवा 4 × साईड। पेरिमीटर काय येणार आहे, 4 × साईड, 4 साईड किती आली आपली 12 आलेली आहे, 48। हा मल्टिप्लिकेशन 48 म्हणजे 48 सेंटीमीटर। ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर। येथे काय येणार, 48 सेंटीमीटर रोम्बस। तिसरा प्रश्न, इफ ऑपोजिट अँगल्स ऑफ अ रोम्बस आर। आपल्याला रोम्बसचे ऑपोजिट अँगल दिलेले आहेत, तर x ची व्हॅल्यू काय असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे। रोम्बस आहे, अपोजिट अँगल इक्वल असतात, हा अँगल आणि हा अँगल हे कसे अपोजिट अँगल आहे, समोरासमोरचे अँगल आहेत। हा दिला 2x आणि हा दिला आहे 3x - 40, बरोबर आहे। हे अपोजिट इक्वल असतात, म्हणजे 2x ची व्हॅल्यू किती असेल, 3x - 40 असेल, बरोबर आहे। आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, 2x, हे 3x या साईडला आणले तर -3x होतील आणि इक्वल टू या साईडचे -40। दोघांची सबट्रॅक्शन -x येईल, इक्वल टू -40। दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत, कॅन्सल करू आपण, म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 40 डिग्री। म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर। येथे लिहिणार आपण 40 डिग्री। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, ॲडजसंट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर 7 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर। एक रेक्टँगल दिलेला आपल्याला, रेक्टँगल काढून घेऊ आपण। हा रेक्टँगल, आपल्याला ॲडजसंट साईड दिलेल्या आहेत, ॲडजसंट म्हणजे लगतच्या साईड्स। 7 सेंटीमीटर ही साईड आहे 7 सेंटीमीटर आणि दुसरी आहे 24 सेंटीमीटर। ABCD। फाइंड द लेंथ ऑफ इट्स डायगोनल। या डायगोनलची लेंथ किती असेल ही काढायची आहे। प्रत्येक अँगल 90चा असतो,
म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल होईल, बरोबर आहे. ए सीची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, या डायगोनलची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, हा हायपोटेनस होईल. म्हणजे या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन घेतली तर ए सी स्क्वेअर येईल, बरोबर आहे. त्यावरून आपल्याला ए सीची व्हॅल्यू काढता येईल. सोल्युशन, लेट quadrilateral ABCD be the rectangle. AD equal to 7 centimeter आणि DC equal to 24 centimeter. येथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो ADC इन ट्रायंगल ADC. पहा या ट्रायंगलमध्ये अँगल D 90चा आहे, बरोबर आहे, कारण तो रेक्टँगलचा अँगल आहे म्हणून 90चा आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. देअरफोर बाय पायथागोरस थेरम, त्या थेरमनुसार 90 डिग्री अँगल समोर जी साईड आहे तो हायपोटेनस असतो. म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. पहा ADची लेंथ 7 आहे, 7चा स्क्वेअर, आणि DCची लेंथ 24 आहे, 24चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49, 24चा स्क्वेअर 576, बरोबर आहे. 24 इंटू 24 म्हणजे 576. दोघांची ॲडिशन घेऊ आपण, 625. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला AC स्क्वेअरची. आपल्याला स्क्वेअर पाहिजे का? नाही, आपल्याला फक्त AC पाहिजे. म्हणजे काय करू आपण, याचं स्क्वेअर रूट घेऊ. AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट फक्त AC येईल आणि या नंबरचं स्क्वेअर रूट काय आहे? 25. म्हणजे ACची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 25 सेंटीमीटर. म्हणजे आपल्या रेक्टँगलचा डायगोनल किती असेल? 25 सेंटीमीटर असेल. दी लेंथ ऑफ diagonal is 25 centimeter. Next, question number 3. If diagonal of a square is 13 centimeter. एक स्क्वेअर दिलेला आपल्याला, स्क्वेअर काढून घेऊ आपण. म्हणजे प्रत्येक साईड इक्वल असते आणि प्रत्येक अँगल 90 असतो. हा झाला स्क्वेअर. सपोज ABCD हा स्क्वेअर काढला आपण. या डायगोनलची लेंथ दिली आपल्याला 13 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला साईड काढायची, म्हणजे साईड किती असेल ही काढायची. पहा सर्व साईड्स इक्वल असतात, प्रत्येक अँगल 90चा असतो. म्हणजे हा ट्रायंगल आपला राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी दी स्क्वेअर, हा स्क्वेअर आहे. लेट ACची लेंथ दिलेली आहे 13 सेंटीमीटर, बरोबर आहे. लेट AB आणि BC सपोज आपण X घेऊ. प्रत्येक साईड X आहे, म्हणजे AB X आहे आणि BC पण X आहे. लेट AB इक्वल टू BC. स्क्वेअरच्या साईड इक्वल असतात आणि प्रत्येकाचं मेजरमेंट आपण X घेतलेलं आहे, कारण साईड काढायची आपल्याला म्हणून आपण X कन्सिडर केलेला आहे. आता हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये अँगल B 90चा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. येथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. देअरफोर बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणजे X स्क्वेअर आणि BC स्क्वेअर म्हणजे X स्क्वेअर, बरोबर आहे. आणि AC आपल्याला दिलेली आहे 13 सेंटीमीटर, म्हणजे 13चा स्क्वेअर. 13चा स्क्वेअर किती आहे? 169 आहे. इक्वल टू X स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स X स्क्वेअर. 169 हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे या साईडला, बरोबर आहे. आपल्याला फक्त X पाहिजे म्हणून स्क्वेअर रूट घेऊ. देअरफोर X इक्वल टू, पहा याचा स्क्वेअर रूट किती आहे? 13 आहे, बरोबर आहे. कारण याचा 13चा स्क्वेअर हा आहे, म्हणजे याचा स्क्वेअर रूट 13 आहे.
पण 2चं पण घ्यावं लागेल, म्हणजे रूटमध्ये 2 येईल. पहा आता येथे छेदामध्ये म्हणजे डिनोमिनेटरमध्ये √2 आलेले आहेत. √2 हा आपला इरॅशनल नंबर आहे आणि छेदामध्ये इरॅशनल नंबर आपण लिहित नाही. त्यासाठी आपण काय करतो, या डिनोमिनेटरचं रॅशनलायझेशन करतो, म्हणजे छेदाचं परिमेयीकरण करतो. देअरफोर एक्सची व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो, 13 या √2ला आपल्याला पुन्हा √2ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय होईल, हा इरॅशनल नंबर रॅशनल नंबर होईल. परंतु डिनोमिनेटरमध्ये आपण √2ने मल्टिप्लाय केल्यामुळे न्यूमिरेटरला पण √2ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. असं केल्यानं काय होईल, हे 13 √2 होतील, परंतु √2 × √2 म्हणजे काय होईल, 2 होईल, बरोबर आहे. याची व्हॅल्यू काय येणार आहे, फक्त 2 येणार आहे. पहा 13ला आपण 2ने डिवाईड केलं, 13चे हाफ म्हणजे किती होतील, 6.5 होतील, बरोबर आहे. आणि हे √2 ॲज इट इज, हे सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक्स म्हणजे काय, स्क्वेअरची साईड आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 6.5 √2 सेंटीमीटर मिळालेली आहे. दी लेंथ ऑफ दी साईड ऑफ दी स्क्वेअर इज 6.5 √2 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, रेशो ऑफ 2 ॲडजसंट साईड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. येथे आपल्याला पॅरलेलोग्राम दिलेला आहे, 2 ॲडजसंट साईड्सचा आपल्याला रेशो पण दिलेला आहे. त्या क्वाड्रिलॅटरलची पेरिमीटर म्हणजे पॅरलेलोग्रामची पेरिमीटर दिलेली आहे, रेशो दिलेला आहे ॲडजसंट साईडचा. तर आपल्याला प्रत्येक साईड्सची लेंथ किती असेल ती फाइंड आउट करायची आहे. पहा त्यासाठी आपण एक पॅरलेलोग्राम काढू. पहा हा पॅरलेलोग्राम काढला आपण. सपोज ABCD, ॲडजसंट साईड्सचा रेशो दिलेला आहे 3:4, म्हणजे ही साईड आणि ही साईड या दोन साईड्सचा रेशो 3:4 आहे, म्हणजे 3x आणि 4x. कॉमन मल्टिपल रेशो असल्यामुळे आपण कॉमन मल्टिपल x घेतलेला आहे. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड इक्वल असतात. ही 3x आहे म्हणजे ही पण 3x असेल, ही 4x आहे म्हणजे या समोरची साईड ही पण 4x असेल, बरोबर आहे. लेट quadrilateral ABCD be the parallelogram and AB is to BC. हा रेशो आपल्याला 3:4 दिलेला आहे, बरोबर आहे, 3:4. आता यामध्ये कॉमन मल्टिपल आपण x घेतलेला आहे. लेट कॉमन मल्टिपल बी x. कॉमन मल्टिपल आपण x घेतलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे AB ही इक्वल आहे DC ला, बरोबर आहे. म्हणजे इक्वल टू DC आणि इक्वल टू 3x. त्याप्रमाणे अँड BC इक्वल AD इक्वल 4x. BC इक्वल आहे ADला आणि इक्वल आहे 4x. येथे रिझन लिहिणार आपण, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रंट. आता आपल्याला पेरिमीटर दिलेली आहे, या क्वाड्रिलॅटरलची पेरिमीटर दिलेली आहे. पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज 112 सेंटीमीटर, बरोबर आहे. पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साईड्सची ॲडिशन, बरोबर आहे. म्हणजे साईड कशा, AB, BC, CD आणि AD यांची ॲडिशन. देअरफोर AB पेरिमीटरऐवजी आपण AB प्लस BC प्लस CD आणि प्लस AD असं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. ही पेरिमीटर किती दिली आपल्याला, 112 सेंटीमीटर. पहा प्रत्येकाची व्हॅल्यू टाकू आपण. ABची व्हॅल्यू 3x आहे, बरोबर आहे. BCची व्हॅल्यू 4x आहे, CD 3x आणि AD 4x. ही सर्व ॲडिशन 112 आहे. ही ॲडिशन करू. 4 + 3 7, 10 आणि 14x होईल.
इक्वल टू 112. एक्सची व्हॅल्यू काढू आपण. देअरफॉर एक्स इक्वल टू काय होईल, 112 आपल्याला 14ने डिवाईड करावे लागेल. पहा कंप्लीट 8चा भाग जाईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 8. म्हणजे 3x व्हॅल्यू काढता येईल, 4x काढता येईल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे ए बी आणि डी सी यांच्या व्हॅल्यू 3x आहेत, ती व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. देअरफॉर ए बी इक्वल आहे डी सी इक्वल आहे 3x. एक्सची व्हॅल्यू पुट करू. एक्स ऐवजी 8, 3 × 8 बरोबर आहे. हे 24 सेंटीमीटर येईल. आणि बी सी आणि ए डीची व्हॅल्यू 4x आहे. बी सी इक्वल टू ए डी इक्वल टू 4x. 4 एक्सची व्हॅल्यू 8 आलेली आहे. 4 × 8 म्हणजे हे 32 सेंटीमीटर. पहा दोन साईड आपल्या 24चे आलेले आहेत आणि दोन साईड आपल्या 32चे आलेले आहेत. पहा ही 24 आलेली आहे, ही 32, ही अपोजिट असल्यामुळे ही पण 24 आहे आणि या साईडची अपोजिट ही असल्यामुळे ही पण 32 आहे, बरोबर आहे. लेंथ्स ऑफ दी साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर 24 सेंटीमीटर, 32 सेंटीमीटर, नंतर 24 सेंटीमीटर आणि नंतर 32 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. डायगोनल्स पी आर अँड क्यू एस ऑफ रोम्बस पी क्यू आर एस. आपल्याला रोम्बस दिलेला आहे पी क्यू आर एस. हा एक रोम्बस काढू आपण. रोम्बसच्या सर्व साईड्स इक्वल असतात आणि रोम्बसचे डायगोनल एकमेकांना 90 डिग्रीमध्ये बायसेट होतात. समजा हा रोम्बस पी क्यू आर एस दिलेला आहे आपल्याला. पी क्यू आर एस रोम्बस काढला आपण. एक डायगोनल 20 सेंटीमीटर आहे आणि दुसरा डायगोनल 48 सेंटीमीटर आहे. हा लहान आहे, हा मोठा आहे. म्हणजे हा 20 म्हणजे हा 10 असेल आणि हा डायगोनल, या डायगोनलची लेंथ 20 आहे म्हणजे हे डिस्टन्स 10 असेल आणि हे डिस्टन्स 10 असेल, बरोबर आहे. कारण डायगोनल बायसेट होतात. हा 48 आहे म्हणजे 48चे हाफ हा 24 असेल आणि ही लेंथ 24 असेल, बरोबर आहे. कारण डायगोनलची लेंथ 48 आहे, डायगोनल बायसेट होतात म्हणजे ही लेंथ 24 आहे आणि ही लेंथ 24 आहे. तर फाइंड दी लेंथ ऑफ पी क्यू. तर या पी क्यूची लेंथ किती आहे ही आपल्याला काढायची आहे. पहा या रोम्बसच्या पी क्यूची म्हणजे साईड्सची लेंथ किती काढायची. डायगोनल एकमेकांना बायसेट होतात आणि 90मध्ये बायसेट होतात म्हणजे इथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो, बरोबर आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. या दोन साईड माहीत आहे म्हणजे ही साईड आपल्याला काढता येईल पायथागोरस थेरम अप्लाय करून. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस is a rhombus. Let diagonals PR and QS. PR आणि QS हे दोन डायगोनल आहेत and QS intersect at point T. समजा हे डायगोनल येथे टी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. आपल्याला डायगोनलची लेंथ दिलेली आहे पी आर 20, बरोबर आहे. अँड क्यू एस 48 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. आपल्याला या ट्रायंगलमध्ये ही साईड काढली म्हणजे रोम्बसची साईड मिळेल आपल्याला, बरोबर आहे. ही साईड आपल्याला काढता येईल कारण राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला पी टीची लेंथ किती आहे 10 आहे. पी टी इक्वल टू 10 अँड क्यू टी इक्वल टू 24. कशामुळे? कारण येथे रिझन लिहिणार आपण. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर इन राईट अँगल्स. 90 डिग्रीमध्ये बायसेट होतात इन राईट अँगल्स. म्हणजे अँगल पण 90 झालेला आहे, बरोबर आहे. अँगल पी टी क्यू
PTQ इक्वल टू 90 डिग्री. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये या दोन साईड माहीत आहेत. इन राईट अँगल ट्रायंगल PTQ बाय पायथागोरस थेरम, PQ स्क्वेअर इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर, PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू आपण. PTची व्हॅल्यू 10 आहे आणि QTची व्हॅल्यू 24 आहे. बरोबर आहे. म्हणजे 10चा स्क्वेअर आणि 24चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर 100, 24चा स्क्वेअर 576, दोघांची ॲडिशन 676. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला PQ स्क्वेअरची. म्हणजे PQची व्हॅल्यू किती आहे? देअरफॉर PQ स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला. येथे स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतला आपण तर हा स्क्वेअर आहे 26चा. बरोबर आहे. PQची व्हॅल्यू मिळेल 26. फाइंड दी लेंथ ऑफ PQ. PQची लेंथ किती मिळाली? 26 सेंटीमीटर. दी लेंथ ऑफ साइड PQ इज 26 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल. आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे. एक रेक्टँगल आपण काढून घेऊ. हा रेक्टँगल काढलेला आहे आपण. रेक्टँगल म्हणजे आयत. डायगोनल्स M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. हा एक डायगोनल आणि हा एक डायगोनल. हे एकमेकांना M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. रेक्टँगल आहे PQRS. PQRS. तर आपल्याला अँगल कोणता दिलेला आहे? QMR. QMR हा अँगल दिलेला आपल्याला 50 डिग्रीचा. देन फाइंड दी मेजर ऑफ अँगल MPS. MPS. तर या अँगलचं मेजरमेंट किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. MPS हा अँगल किती असेल? येथे रेक्टँगल आहे. रेक्टँगलचे डायगोनल इक्वल असतात आणि डायगोनल बायसेक्ट होतात. म्हणजे हे डायगोनल इक्वल आहेत आणि बायसेक्ट होतात. म्हणजे प्रत्येक लेंथ ही कशी इक्वल असेल. PM, MR इक्वल आहे MS आणि MQ. म्हणजे प्रत्येक लेंथ इक्वल आहे ही. म्हणजे ही जी लेंथ असेल PMची तीच लेंथ MSची असते. म्हणजे हा ट्रायंगल समद्विभुज म्हणजे आयसोस्कल्स ट्रायंगल झालेला आहे. कारण ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. दोन साईड इक्वल आहेत या ट्रायंगलमध्ये. म्हणजे इक्वल साईड समोरील अँगल इक्वल असतात. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो. हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो. हा अँगल x असेल तर हा पण अँगल x असेल. कारण ट्रायंगल आपला आयसोस्कल्स झालेला आहे. हा अँगल 50चा आहे. याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल हा पण 50 असेल. बरोबर आहे. हा अँगल x आहे, हा x आहे आणि हा 50 आहे. तिघांची ॲडिशन 180 असते. कारण ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन 180 असते. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एक्स म्हणजेच काय? हा अँगल मिळेल आपल्याला. बरोबर आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. Diagonals PR and QS intersects at point M. M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. देअरफॉर PMची लेंथ किती असणार आहे? हाफ PR and MS ही लेंथ किती असणार आहे? हाफ QS. इथे रिझन काय लिहिणार आपण? डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. परंतु PR आणि QS इक्वल आहे. PR आणि QS इक्वल आहेत. बरोबर आहे. म्हणजे PM आणि MS इक्वल असतील. बट PR इक्वल टू QS. कारण डायगोनल्स ऑफ रेक्टँगल. देअरफॉर PM आणि MS इक्वल आहे. PM इक्वल टू MS.
बरोबर आहे. आपण या दोन साईड इक्वल दाखवल्या म्हणजे हा ट्रायंगल आयसोस्कल्स ट्रायंगल आहे. बरोबर आहे. इज आयसोस्कल्स ट्रायंगल. पहा, आयसोस्कल्स ट्रायंगल असल्यामुळे या साईड्स समोरील अँगल इक्वल असतात. म्हणजे अँगल हा आणि हा अँगल म्हणजे हा पी अँगल आणि हा एस अँगल इक्वल असतील. देअरफॉर अँगल MPS पी अँगल इक्वल आहे अँगल MSP. पी अँगल आणि एस अँगल हे इक्वल आहेत. बरोबर आहे. आता या अँगलची व्हॅल्यू आपण x घेऊ. दोन अँगल इक्वल आहेत, समजा त्यांची व्हॅल्यू x आहे, इक्वल टू x म्हणजे हा x आणि हा पण x आहे. बरोबर आहे. या दोन अँगलचं मेजरमेंट x आहे. हा अँगल आपल्याला 50 येईल. बरोबर आहे, कारण याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे तो. अँगल PMS इक्वल अँगल QMR इक्वल टू 50 डिग्री. रिझन काय येणार आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे देअरफॉर अँगल PMS या अँगलचं मेजरमेंट किती मिळालं आपल्याला? 50 डिग्री मिळालं. बरोबर आहे. म्हणजे या ट्रायंगलचा विचार करू आपण. या ट्रायंगलमध्ये तीन अँगलची ॲडिशन 180. बरोबर आहे. नाऊ इन ट्रायंगल PMS या ट्रायंगलमध्ये अँगल PMS प्लस अँगल PMS प्लस अँगल MSP आणि प्लस अँगल SPM इक्वल टू 180. सम ऑफ ऑल अँगल्स सम म्हणजे ॲडिशन. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन आहे ती किती असते? 180. पहा, हा अँगल 50चा आहे. हा अँगल आपण x दाखवला आणि हा पण अँगल x दाखवला इक्वल टू 180. पहा, यावरून x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला म्हणजे 50 प्लस x 2x होईल इक्वल टू 180. म्हणजे 2x इक्वल टू 180 मधून हे मायनस होतील 50. बरोबर आहे. यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. x इक्वल टू ही सबट्रॅक्शन 130 आणि हे 2 डिव्हिजनमध्ये म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 130ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल 65. बरोबर आहे. x इक्वल टू 65 डिग्री. x म्हणजे काय? हा अँगल MPS. बरोबर आहे. देअरफॉर अँगल MPS इक्वल टू 65 डिग्री. पहा, x म्हणजे हा अँगल MPS आणि तोच अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. येथे फिगरमध्ये आपल्याला AB पॅरलल PQ. पहा, हा सेगमेंट या सेगमेंटला पॅरलल दिलेला आहे आणि कॉन्ग्रंट पण दिलेला आहे. म्हणजे या दोन साईड पॅरलल आहेत आणि कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम होईल. बरोबर आहे. नंतर AC पॅरलल PR. हा AC सेगमेंट PRला पॅरलल आहे आणि इक्वल आहे. म्हणजे हा पण क्वाड्रिलॅटरल ACRP हा क्वाड्रिलॅटरल तो पण पॅरलेलोग्राम आहे. बरोबर आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? BC पॅरलल QR म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला काय करायचा आहे? पॅरलेलोग्राम दाखवायचा आहे आणि BC कॉन्ग्रंट QR म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला पॅरलेलोग्राम दाखवावा लागेल. बरोबर आहे. प्रूव्ह दॅट आहे, त्यामुळे आपण प्रूफ लिहिलेला आहे. पहा, AB आणि PQ या क्वाड्रिलॅटरलच्या साईड आहेत. बरोबर आहे. ABQP इथे लिहिणार आपण इन क्वाड्रिलॅटरल ABQP पॅरलल आणि इक्वल दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे AB पॅरलल दिलेली PQला आणि AB कॉन्ग्रंट दिलेली PQला.
म्हणजे अपोजिट साईड पॅरलल आणि कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABQP इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल आपण पॅरलेलोग्राम दाखवलेला आहे, बरोबर आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. हा पॅरलेलोग्राम आहे म्हणजे ही साईड या साईडला काय आहे, पॅरलल आहे आणि कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. देअरफॉर AP पॅरलल BQ पॅरलल आहे आणि इक्वल आहे, म्हणजे AP इक्वल BQ इक्वल किंवा कॉन्ग्रंट. सपोज 1 नंबर. यांचं रिझन काय येणार आहे, अपोजिट साईड्स आहेत पॅरलेलोग्रामच्या, अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्राम. नंतर आपल्याला AC पॅरलल PR, AC पॅरलल PR म्हणजे हा आपण क्वाड्रिलॅटरल घेऊ. ACRP इन क्वाड्रिलॅटरल ACRP यामध्ये आपल्याला AC पॅरलल PR दिलेला आहे. पहा AC पॅरलल PR आणि पुन्हा काय दिलेलं आहे आपल्याला, AC कॉन्ग्रंट PR, AC कॉन्ग्रंट PR या दोन कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत, बरोबर आहे. म्हणजे यावरून आपण हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे असं म्हणू शकतो, बरोबर आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ACRP इज अ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम असल्यामुळे आपल्याला या दोन साईड पॅरलल आणि इक्वल दिलेल्या आहेत, परंतु हा क्वाड्रिलॅटरल आपण पॅरलेलोग्राम दाखवलेला आहे, म्हणजे AP आणि CR या पण पॅरलल आणि कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. देअरफॉर AP पॅरलल CR and AP congruent CR opposite sides of parallelogram. Same reason. सपोज हे 2 नंबर. पहा ही साईड आपण या साईडला पॅरलल दाखवली येथे, बरोबर आहे, आणि इक्वल दाखवली. आता ही साईड या साईडला आपण पॅरलल आणि इक्वल दाखवली, म्हणजे या दोन साईड कशा झालेल्या आहेत, पॅरलल आणि इक्वल. म्हणजे या पण दोन साईड पॅरलल आणि इक्वल आहेत, बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2, therefore from 1 and 2 BQ पॅरलल CR असं लिहू शकतो आपण. BQ पॅरलल CR and BQ कॉन्ग्रंट CR, बरोबर आहे. पहा येथे AP आहे, येथे AP आहे, येथे BQ आहे, येथे CR आहे, म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत, म्हणजे राईट साईड पण इक्वल आहेत, बरोबर आहे. कॉन्ग्रंट आहेत त्यामुळे त्या पण कॉन्ग्रंट आहेत. पहा BQ CR, BQ आणि CR कॉन्ग्रंट आहेत आणि पॅरलल आहेत, म्हणजे हा BCRQ हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल BCRQ इज अ पॅरलेलोग्राम. पहा हा क्वाड्रिलॅटरल आपण आता पॅरलेलोग्राम दाखवलेला आहे, म्हणजेच काय, BC पॅरलल QR, BC पॅरलल QR अपोजिट साईड आहेत, बरोबर आहे, आणि BC कॉन्ग्रंट QR. देअरफॉर BC पॅरलल QR and BC कॉन्ग्रंट QR. रिझन काय येणार आहे, अपोजिट साईड्स ऑफ पॅरलेलोग्राम. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं आणि प्रूफ झालेलं आहे. येथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वाड्रिलॅटरल ABCD. ABCD हा क्वाड्रिलॅटरल ट्रॅपेझियम आहे. AB पॅरलल DC ही साईड या साईडला पॅरलल आहे ट्रॅपेझियममध्ये, आणि P आणि Q या दोन साईड्सचे मिड पॉईंट आहेत. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे PQ हा सेगमेंट या AB साईडला पॅरलल आहे आणि PQची लेंथ किती आहे, तर हाफ आहे AB प्लस DC. AB आणि DC या दोघांच्या ॲडिशनच्या हाफ आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. येथे काय करायचं आहे, आपल्याला AQ सेगमेंट जॉईन करून घ्यायचा आहे. हा AQ सेगमेंट आपल्याला जॉईन करायचा आहे.
हा आपण सेगमेंट जॉईन केला तर नंतर हा AQ सेगमेंट आपल्याला पुढे वाढवायचा आहे. पुढे असा वाढवायचा आपल्याला की ह्या DC साईडला पुढे आपल्याला पॉईंट मिळाला पाहिजे. DC साईड वाढविल्यानंतर पुढे पॉईंट मिळेल आपल्याला. पहा इथे आपल्याला पॉईंट मिळतो हा पॉईंट, बरोबर आहे. हा पॉईंट समजा आपण R पॉईंट घेऊ. पहा येथे हा एक ट्रायंगल तयार झालेला आहे आणि हा एक ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवू. कॉन्ग्रंट दाखविल्यानंतर ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे दाखवता येईल आपल्याला. म्हणजे हा काय होईल, या ARचा मिड पॉईंट होईल. हा मिड पॉईंट होईल. हा मिड पॉईंट आपल्याला दिलेला आहे. म्हणजे या ट्रायंगलचा विचार केल्यानंतर आपल्याला ही साईड या साईडला पॅरलल दाखवता येईल, बरोबर आहे. मिड पॉईंट थेरमनुसार कन्स्ट्रक्शन जॉईन A अँड Q. A आणि Q आपण जॉईन केले. सेगमेंट AQ हा सेगमेंट पुढे वाढविला, एक्सटेंडेड and it meet produced DC सेगमेंट पुढे वाढविल्यानंतर तो DCला R मध्ये इंटरसेक्ट होतो, which meet at point R. प्रूफ, आता प्रूफ लिहू आपण. पहा हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. कसे कॉन्ग्रंट दाखवता येतील, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, बरोबर आहे. आपल्याला Q मिड पॉईंट दिलेला आहे म्हणजे BC आणि QC इक्वल आहेत. आता आपल्याला या दोन लाईन पॅरलल आहेत कारण ट्रॅपेझियम आहे, बरोबर आहे. AB पॅरलल DC दिलेला आहे म्हणजे हा अँगल येथे होणारा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट अँगल आहेत, इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे अँगल साईड किंवा हा अँगल दाखवू आपण. पहा हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहेत कारण AB पॅरलल DC आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट अँगल आहेत. हे दोन अँगल इक्वल आहेत, बरोबर आहे. पहा हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. हा अँगल व्हर्टिकली अपोजिट आहे. आपल्याला Q मिड पॉईंट आहे म्हणजे BQ आणि QC इक्वल आहेत, बरोबर आहे. AB पॅरलल DC दिलेला आहे आपल्याला. AB पॅरलल DC म्हणजे BC ट्रान्सव्हर्सल होईल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल होतील. म्हणजे अँगल साईड अँगल या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील, बरोबर आहे. अँगल दाखवला, नंतर साईड, नंतर अँगल. येथे लिहिणार आपण इन ट्रायंगल. कोणते ट्रायंगल, ABQ. इन ट्रायंगल ABQ अँड ट्रायंगल RCQ. या दोन ट्रायंगलमध्ये अँगल BQA कॉन्ग्रंट अँगल CQR. रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. BQ कॉन्ग्रंट आहे CQ कारण Q इज मिड पॉईंट ऑफ BC. BCचा Q हा मिड पॉईंट आहे, बरोबर आहे. म्हणून हे दोन सेगमेंट इक्वल आहेत. ABQ कॉन्ग्रंट आहे अँगल RCQ. हा अँगल आणि हा अँगल दाखवायची गरज नाही आपल्याला. फक्त हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रंट आहेत, अल्टरनेट अँगल आहेत कारण या दोन साईड पॅरलल आहेत आणि BC ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर आहे. पहा ही एक पॅरलल लाईन आणि ही एक पॅरलल लाईन. येथे झालेली ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. अल्टरनेट अँगल्स. येथे काय लिहिणार आपण, रिझन since AB parallel DC and BC is transversal therefore alternate angles. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झालेले आहेत. ट्रायंगल ABQ कॉन्ग्रंट आहे
ट्रायंगल आर सी क्यू. पहा हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवले. अँगल साईड अँगल ए एस ए या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे काय, ए बी कॉन्ग्रंट असेल सी आरला, बरोबर आहे. ही साईड या साईडला कॉन्ग्रंट असेल, कारण ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत म्हणजे उरलेले घटक कॉन्ग्रंट आहेत. ए बीला सी आर कॉन्ग्रंट असेल आणि ह्या ए क्यूला क्यू आर कॉन्ग्रंट असेल, बरोबर आहे. देअरफॉर ए बी कॉन्ग्रंट सी आर and AQ congruent RQ. पहा AQ congruent RQ आणि AB congruent CR. दोघांचे रिझन काय येणार आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स CSCT. करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या, बरोबर आहे. पहा आपण AQ आणि QR कॉन्ग्रंट दाखवले, याचा अर्थ काय होतो, म्हणजे Q हा मिड पॉइंट आहे ARचा, बरोबर आहे. पहा AQ आणि RQ इक्वल असल्यामुळे Q इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AR. म्हणजे Q हा मिड पॉइंट आहे, बरोबर आहे. आणि हा मिड पॉइंट आपल्याला दिलेला आहे, म्हणजे हे दोन मिड पॉइंट यांना जोडणारा सेगमेंट या साईडला पॅरलल असतो, बरोबर आहे, मिड पॉइंट थेरमनुसार. म्हणजे आता ट्रायंगल कोणता घेऊ आपण, ADR. इन ट्रायंगल ADR या ट्रायंगलमध्ये P आणि Q मिड पॉइंट आहेत AD आणि ARचे, बरोबर आहे. ट्रायंगल घेतोय आपण ADR, यामध्ये P आणि Q या दोन साईड्सचे मिड पॉइंट झालेले आहेत. पहा आता या मोठ्या ट्रायंगलचा विचार करायचा आहे. आपण Q मिड पॉइंट दाखवलेला आहे ARचा आणि P आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हे दोन P आणि Q मिड पॉइंट आहेत AD आणि ARचे. P and Q are midpoints of AD and AR respectively, बरोबर आहे. मिड पॉइंट आहेत आणि यांना जोडणारा सेगमेंट PQ आहे, म्हणजे हा PQ सेगमेंट या DR ला पॅरलल आहे, बरोबर आहे. देअरफॉर PQ पॅरलल DR. पहा DR म्हणजेच आपण DC लिहू शकतो, बरोबर आहे. हा सेगमेंट या DR ला पॅरलल आहे, म्हणजे DC ला पॅरलल आहे, बरोबर आहे, कारण तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर आहेत. पॅरलल DR ऐवजी आपण काय लिहू, DC लिहू, कारण DC आणि R एका लाईनवर आहेत, बरोबर आहे, कोलिनियर पॉईंट आहेत. हा थेरम आपला मिड पॉईंट थेरम आहे. PQ आपण DC ला पॅरलल दाखवलेली आहे, बरोबर आहे. परंतु आपल्याला दिलेलं काय, AB आणि DC पॅरलल आहेत. AB आणि DC पॅरलल आहेत. आता आपण दाखवलंय PQ आणि DC पॅरलल आहेत, म्हणजेच काय, PQ AB ला पॅरलल आहे, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण बट AB पॅरलल DC हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. परंतु येथे DC ला पॅरलल PQ आहे, आपल्याला AB ला पॅरलल DC दिलेलं आहे. आपण काय प्रूफ केलं, PQ पॅरलल आहे DC ला, परंतु आपल्याला दिलेलं काय, AB पॅरलल आहे DC ला. पहा येथे DC येथे DC, म्हणजेच काय, PQ पॅरलल आहे AB ला. देअरफॉर PQ किंवा AB, पहा AB पॅरलल आहे PQ ला. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. पहा या ट्रायंगलमध्ये आपण PQ पॅरलल DR दाखवलेलं आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे काय होईल, PQ ची लेंथ किती असणार आहे,
ह्या डी आरपेक्षा हाफ असणार आहे, बरोबर आहे. मिड पॉईंट थेरम. नाऊ इन ट्रायंगल ए डी आर पी क्यूची लेंथ किती असेल, कारण पॅरलल असल्यामुळे डी आरपेक्षा हाफ असेल, हाफ इंटू डी आर, बरोबर आहे. मिड पॉईंट थेरम. हाफ डी आर म्हणजेच काय लिहू शकतो आपण, या डी आरला डी सी प्लस सी आर लिहू शकतो. डी आर ऐवजी आपण डी सी प्लस सी आर लिहिणार, कारण 3 पॉईंट लाईनवर आहेत, डी डॅश सी डॅश आर, बरोबर आहे. हाफ हे डी सी प्लस सी आर. सी आर म्हणजेच काय, ए बी लिहू शकतो आपण, कारण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, बरोबर आहे. सी आर इक्वल टू ए बी, म्हणजे सी आर ऐवजी आपण ए बी लिहू शकतो, बरोबर आहे. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, बरोबर आहे. पी क्यू इक्वल टू हाफ डी सी प्लस ए बी. यालाच आपण प्रथम ए बी लिहू आणि नंतर डी सी लिहू. देअरफॉर पी क्यूची लेंथ हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला फिगरमध्ये ए बी सी डी ट्रॅपेझियम दिलेला आहे आणि डी सी पॅरलल ए बी दिलेला आहे. एम आणि एन या डायगोनलचे मिड पॉईंट आहेत. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे हा एम एन सेगमेंट ए बीला पॅरलल आहे, हे प्रूफ करायचं आहे. पहा, त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. हे डी आणि एम दोन पॉईंट जॉईन करायचे आहेत आणि डी एम सेगमेंट पुढे वाढवायचा आहे. तो या ए बीला एका सपोज ई पॉईंटमध्ये टच होतोय, म्हणजे ए डॅश ई डॅश बी. पहा, येथे आपल्याला काय करायचं आहे, ही डी एमची लेंथ एम ईला इक्वल दाखवायची. कशी दाखवता येईल, ही लेंथ या लेंथला इक्वल आली पाहिजे, म्हणजे आपण हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. पहा, ट्रायंगल डी एम सी आणि ट्रायंगल ए एम ई हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. पहा, म्हणजे यामध्ये हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर आहे. हा एम पॉईंट आपल्याला या ए सीचा मिड पॉईंट दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा ए एम सेगमेंट एम आणि सी एम हे कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर आहे, कारण मिड पॉईंट आहे. हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. कशामुळे, कारण डी सी आणि ए बी पॅरलल आहेत, म्हणजे हे अल्टरनेट अँगल आहेत, बरोबर आहे. म्हणजे अँगल साईड अँगल या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील, म्हणजे डी एम कॉन्ग्रुएंट एम ई, बरोबर आहे. पहा, इथे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, लिहून घेऊ. जॉईन डी अँड एम एक्सटेंडेड डी एम एक्सटेंडेड केला आपण, तो ई मध्ये टच होतोय ए बीला, बरोबर आहे. व्हिच मीट ॲट ए बी इन पॉईंट ई पॉईंटमध्ये मीट होतोय, म्हणजे भेटतोय ई पॉईंटला. हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू. इन ट्रायंगल ए एम ई अँड ट्रायंगल सी एम डी. पाय एम अँगल कॉन्ग्रुएंट आहे, बरोबर आहे. दोन्ही ट्रायंगलचा एम अँगल म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, म्हणून कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल ए एम ई कॉन्ग्रुएंट आहे अँगल सी एम डी, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ए एम साईड सी एमला कॉन्ग्रुएंट आहे, ए एम कॉन्ग्रुएंट सी एम, कारण एम इज मिड पॉईंट ऑफ ए सी हे आपल्याला दिलेलं आहे. एम इज
मिड पॉईंट ऑफ AC. या ट्रायंगलमधील MAE हा अँगल MAE हा A अँगल या C अँगलला कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. म्हणजे कॉन्ग्रंट अँगल MCD. कारण काय, DC आणि AB पॅरलल आहेत आणि AC ही ट्रान्सव्हर्सल आहे अँड AC इज ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे ते दोन अँगल अल्टरनेट अँगल आहेत, म्हणून कॉन्ग्रंट आहेत. पहा, अँगल साईड अँगल या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे ट्रायंगल AME कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल CMD. पहा, एकाच एक संगतीनुसार लिहिलेलं आहे आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स, त्याप्रमाणे लिहिलेलं आहे. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत बाय अँगल साईड अँगल टेस्ट, बरोबर आहे. म्हणजेच काय, ME आणि DM कॉन्ग्रंट आहेत. पहा, ME आणि MD कॉन्ग्रंट आहेत. ME कॉन्ग्रंट MD. इथे रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. म्हणजेच काय, पहा, हा सेगमेंट या सेगमेंटला कॉन्ग्रंट आहे, याचा अर्थ काय, हा मिड पॉईंट आहे DEचा, बरोबर आहे. देअरफॉर M इज मिड पॉईंट ऑफ DE. पहा, M हा मिड पॉईंट दाखवला आपण, हा आपल्याला मिड पॉईंट या सेगमेंटचा दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या ट्रायंगलचा विचार करू आपण आता, ट्रायंगल DEB. नाऊ इन ट्रायंगल DEB, आता M मिड पॉईंट आहे, N आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. M and N आर मिड पॉइंट्स ऑफ DE and DB. DE and DB रिस्पेक्टिवली. इथे रिझन काय लिहिणार आपण, फ्रॉम 1, सपोज 1 नंबर, DEचा मिड पॉईंट आहे 1 नंबर, फ्रॉम 1 अँड गिवन 1 वरून आपण काय लिहिलेलं आहे, M हा मिड पॉईंट आहे आणि N हा मिड पॉईंट आपल्याला दिलेला आहे, म्हणजे फ्रॉम 1 अँड गिवन. त्यामुळे आपण काय करू, मिड पॉईंट थेरम अप्लाय करू. पहा, MN पॅरलल आहे EBला, बरोबर आहे. MN पॅरलल EB, म्हणजे या ट्रायंगलमध्ये आपण मिड पॉईंट थेरम अप्लाय केलेला आहे. मिड पॉईंट थेरम EB म्हणजे आपण AB लिहू शकतो, कारण एका लाईनवर पॉईंट आहेत. म्हणजे MN पॅरलल आहे AB. पहा, ही साईड या साईडला पॅरलल आहे, म्हणजेच ही साईड या साईडला पॅरलल आहे, बरोबर आहे. एकाच लाईनवर 3 पॉईंट आहेत. रिझन काय येणार आहे, A-E-B हे 3 पॉईंट लाईनवर आहे, बरोबर आहे. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. पहा, MN पॅरलल AB, MN पॅरलल AB. येथे काय लिहिणार, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.